नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जगावे तर वाघासारखे आणि लढावे तर मावळ्यासारखे हरिभक्तपरायण विद्याताई केंडे यांचे कीर्तनातून तरुण पिढीला आवाहन। जगावे तर वाघासारखे आणि लढावे तर शिवरायांच्या मावळ्यासारखे हाच शिव विचारांचा आणि संत विचारांचा खरा गाभा आहे। सह्याद्रीच्या कडेकपारीत आजही जय शिवराय हा एकच आवाज घुमतो आणि हाच आवाज आपल्या नसानसांत स्वाभिमानाची ऊर्जा निर्माण करतो, असे खणखणीत प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण विद्याताई केंडे यांनी व्यक्त केले। येथे आयोजित भव्य कीर्तन महोत्सवात तरुण पिढीचे प्रबोधन आणि आजची गरज या विषयावर निरूपण करताना त्या बोलत होत्या। आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ कीर्तनाने त्यांनी उपस्थित हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केले। संस्कृती आणि शिवविचारांची सांगड कीर्तनादरम्यान विद्याताईंनी आजच्या तरुण पिढीला अचूक आणि उत्तम मार्गदर्शन केले। त्या म्हणाल्या की आजच्या तरुणांनी केवळ तंत्रज्ञानात पुढे न जाता आपल्या गौरवशाली इतिहासाचे आणि संस्कृतीचे भान ठेवले पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांकडे असलेली निष्ठा, शौर्य आणि संयम आजच्या तरुणांनी आपल्या जीवनात अंगीकारला तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही। तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता आणि पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण यावर त्यांनी कीर्तनातून कडक शब्दात प्रहार केला। तरुणाई ही देशाची ताकद आहे। ही ताकद व्यसनात वाया न घालवता गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी, समाजकार्यासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी वापरले पाहिजे, तर खऱ्या अर्थाने शिवरायांचे विचार जिवंत राहतील, असे सांगत त्यांनी तरुणांना सन्मार्गावर चालण्याचे आवाहन केले। विद्याताई केंडे यांच्या या प्रभावी मार्गदर्शक कीर्तनाने उपस्थित तरुणांमध्ये नवा उत्साह निर्माण केला असून परिसरातील नागरिक आणि भाविकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे। या कीर्तन सोहळ्याला पंचक्रोशीतील आबालवृद्ध, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुनील ढेबे, पोलादपूर।